एकविरा. तर आज आहे आमचा अखंड हरिनाम सप्त्याचा पहिला दिवस. काल काय मला शूट करायला भेटला नाही कारण का आम्ही सगळी रांगोळी बनवत होतो. 2-3 क्लिपा होती पण ती दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये आहेत आणि तर दीदी मला चिडवते. तिचा भाऊंचा कॉल आलाय तर आता मी चालले काही कामासाठी. मग तिकडनं आल्यावर मग आपण जाऊ मंदिराच्या इथं जवळ. मी लवकर नाही उठलो नाही तर आपल्याला तर पारायण बिरायण वाचायचा होता. मागच्या वर्षी मी 2 दिवस होतो म्हणजे 3 दिवस होतो. तर या वेळेला मला 1 दिवस पण नाही आलं. झाला आता जेवणाचा टाईम पण झाला त्यांचा. तर 8 ते 12 वाजेपर्यंत पारायण असतं. तरी मला इथून चिडवतं. असू दे चिडू. तर चला बघू. रांगोली काढली आणि इथं आमचा 4:30 वाजता हरिपाठ आहे. आणि आमचा पकवाजवाला कसा बघा आमचा भाईला गोड क्यूट आहे दिसतं. आणि त्यांची तिथं साथी आहे तिकडची पकवाज वाजवताना आणि ढोलकी वाजवताना. आणि इथं आम्ही काल चिन्याची रांगोळी काढली. बघू प्रयत्न होईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आमची मालांच्या तर गाईच इथं आलो हरिपाठचे म्हणजे आता हरिपाठ चालू होईल आणि आम्ही आता मंदिरावर आलो आणि मी घेतले चहा पियाला. अजून कोण आले नाही. दुसऱ्या 3 गावांचे येणार होते अजून ते आले नाही आणि आम्ही थांबले.
इथं बघा वंश वंश कसा खातोय. वंश वंश आता नीट आहे यायचं होता. तर काय बोलशील वंश. आमचा वंश बाबा पकवाज वाजून दमला आहे तर तो आता नाश्ता करतो. वंश भारी वाजवतो बघा. आमचा बोऱ्या किती चांगला आहे. तुम्हाला पण कोणला पकवाज वाजवायचा असेल तर वंश काय बोलायचा तुला. जर कोणाला तुला DM करायचा असेल तर पकवाजसाठी स्वतःच विसरला. तर यावी मस्त वाजवला. तर गाईज आमची स्वरा आहे. तर आमची स्वरा काय बोलतं माझ्या युट्यूबच्या व्हिडिओला हिचा कमेंट असतो भाई. फुल सपोर्ट करते मला. तर काय बोलशील. मी एक ब्लॉगरला जाणतो. मी राज खुशाव काय तर स्वरा काय बोलशील. जान्हवी दीदीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर बघा आता स्वराने बोलले तर तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि स्वरा आपला हरिपाठ कसा आला स्वरा. मस्त एकदम. आणि आम्ही दोघी सोबतच असतो आमच्या हरिपाठाला. तर माझ्या अगोदर दीदी पण आलती. अवकाली चालती जी की माझी बहिणीच. आणि काहीच मी आधी आलो हरिपाठाला पण माझे नंतर ही नंतर येऊन कडवं शिकली आणि एवढं भारी कडवं बोलते ना काहीच. तर आता मला हिच्याकडून शिकायला लागेल. नको गाईस. स्वरा शिकवशील ना. नको नको का स्वरा एवढी भारी तर बोलते. तुम्हाला काही एक दिवशी दाखवीन. नाही हरिपाठ काही स्वरा घेऊन आली चहा मला. आणि माझा कितवायचा आहे चौथा चहा. आणि 5व्यांदा मी तो उकाला पिला. तो दुधाचा असतो तो गारा टाईप तो पिला. तर आम्ही सगळी चाय लवर आमच्या घराने एवढा सगळ्यांना चाय लागतं ना इथे एवढे चालू आहे. तर काही तिथं असं जेवायला बनवतात. आणि आमचा नाना आला आहे. तर असं हाय गाईज. तर गाईज आत्ता चाललो घरी आणि कीर्तन चालू आहे. मग आम्ही कीर्तनाला नाही थांबलो. आता नऊला जेवण आहे. मग तेव्हा आम्ही जाऊ. आणि मी सगळी आता इथं दिदीचा पण रेडी होता. आणि बघू आता मी इथं थांबते मग जाऊ मग आपण. गाईज आमचा हरिपाठ कसा वाटला तो नक्की सांगा. मी बाबा शूटसाठी कुठून माणसं शोधली. छोट्या छोट्या पोरीना का बरं काढा. आमच्याच काकाच्या पोरी होत्या पण त्यावेळी मस्त व्हिडिओ काढल्यान. म्हणजे एक्सपेक्टेशनच्या पण जास्त भारी व्हिडिओ काढल्यान. तर थँक्यू दिया आणि छोटी. तर बघू 9ला जायचे. चांगले कपडे घाल आणि केस असं तुटल्यावर का नको ठेवू. जटायू झाली गाईज. तर अरे ते इकडे. तर गाईज ही आमची आरू काय बोलतस. हाय पुढे काय बोलशील. बाय. लाईक शेअर कमेंट बोल. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब बोल. तर गाईज आमचा नाना आहे चालले 5वीला. अरे नाना आहे गाईज बोलायचं तर तोंड मोठा दाखवतो. आणि हे आमचे भाऊ गाईज. भाऊ आहे का रा. तर या चालल्या 5वीला. नाना मग नाही येशील आता 9 वाजता. अगोदर येशाल ना. पाप नाही केलेलं. यानं कानांनी कोणाची निंदा ऐकली नाही. ऐकेल कसा. ह्याला ऐकायलाच येत नाही. यानं वाचन कोणाला दुखावलं नाही. कोणाची निंदा नालस्ती केली नाही. तर गाईज मी जेवून घेऊन झालो. आम्ही सगळी जेवलो. आणि आता इथं पोरा घालतात आणि बाकीची बसल्या आणि अर्धी जेवतात.